महाराष्ट्र सरकारकडून आता मच्छीमार व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आलेला आहे आणि याचं अनेक मच्छीमार बांधव स्वागतही करतायत। मात्र मच्छीमारांच्या अनेक संघटना मात्र या निर्णयावर समाधानी नाहीत। मच्छीमारी व्यवसायाला कृषी दर्जा जरी दिलेला असला तरी मच्छीमारांच्या मूळ समस्या या दुर्लक्षितच राहिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मच्छीमारी व्यवसायाला कृषी दर्जा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। अनेक प्रश्न सुटले नसल्याची मच्छीमारांची खंत। महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा धडाकाच लावण्यात आलाय। त्यातच आता मच्छीमारांच्या व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांना वीज शुल्कात अनुदानासोबत कर्जाच्या सुविधा देखील मिळणार आहेत। महाराष्ट्र सरकारने जे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला, या बाबतीमध्ये जो मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्यापर्यंत ते आले, आभार मानले, सत्कारही केला। मच्छीमारी व्यवसायाला कृषी दर्जा जरी दिलेला असला तरी मच्छीमारांचे जे मूळ प्रश्न आहेत ते सुटले नसल्याची खंत मच्छीमार बोलून दाखवत आहेत। मच्छीमारांचे मूळ मुद्दे सोडून मत्स्य व्यवसाय विभागाकडून इतर गोष्टींचा कांगावा केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेला आहे। अवैध मासेमारी, पर्सनल मासेमारी आणि प्रकल्प जे आता येत आहेत त्या प्रकल्पांना सामोरे जाऊन मच्छीमार समाज उद्ध्वस्त होतोय। वाढवण बंदर, मुरबे बंदर, कोस्टल रोड ह्याच्यामुळे बरंच नुकसान मच्छीमारांचं होताना दिसत आहे। आणि हे सगळे मुद्दे आपण समजून न घेता आणि मच्छीमार समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची इच्छा न बाळगता आपण जे दिखावा करत आहोत त्याचं कुठेतरी थांबलं पाहिजे। पर्ससीन नेट मासेमारीला आळा घालण्यामध्ये सरकारला अपयश। LED लाईट मासेमारी बंद करण्यामध्ये सरकारला अपयश। मच्छीमार संस्थांना परतावा वेळेवर दिला जात नाही। मच्छीमारांना कर्जमाफी केली गेली नाही। मुंबईतील मच्छी बाजार बंद करण्याचा घाट सुरू। रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या भगिनींना त्रास दिला जातो। बर्फ कारखान्यांना वीज बिलात सवलत दिली जात नाही। विकासाच्या नावाखाली किनारपट्टी क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम झालाय। त्यामुळे केवळ कृषी दर्जा देऊन चालणार नाही तर मच्छीमारांच्या व्यवसायासाठी पोषक वातावरणही तयार करावं लागेल असं मत पालघरच्या मच्छीमारांकडून व्यक्त केलं जात आहे। अजूनपर्यंत लोकांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा त्यांचा पंचनामे वगैरे काहीही झालेलं नाही। तर दर्जा देणं आणि त्या दर्जाप्रमाणे त्यांना न्याय मिळेल, त्यांना न्यायासाठी काही शासनाने करावं, उपाययोजना कराव्या। जर मत्स्याला शेतीचा दर्जा दिला तर वाढवण बंदर रद्द होणार आहे का? आज समुद्रात पर्ससीन आणि LED यासारख्या बेकायदा आणि विध्वंसक मासेमारीचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे। जर मत्स्याला शेतीचा दर्जा दिला तर पर्ससीन आणि LED मासेमारी बंद होणार आहे का? महाराष्ट्राला 700 किलोमीटरपेक्षा मोठा समुद्र किनारा लाभलाय। या भागांमध्ये वर्षानुवर्ष मच्छीमारीचा व्यवसाय करणारे कोळी बांधव आहेत। या कोळी बांधवांसाठी आणि मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार नवनवे निर्णय घेत आहे। मात्र जरी नवीन निर्णय घेतले जात असले तरी त्यांचे जे मूळ प्रश्न आहेत ते अद्यापही मार्गी लागलेले नसल्याची खंत मच्छीमारांच्या अजूनही मनात आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।